सुरू कराय एक साठी चालू सामना आपण पाहतोय जहरमान कादळपाडा बसत गावरी भावे. दोन साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गणेश कळवस गणेश कंडाळे आपण करायचं आहे. तीन साठी चालू सामना सगळे गरबी कॉलेज पासून भोरेश्वर नंबर सामना सुरू आहे. मैदान क्रमांक 3 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी नांदेड नांदाईचा पाडा बसत प्रगती श्रीगाव आपण करायचं आहे. मैदान क्रमांक 3 साठी नांदेड नांदाईचा पाडा बसत प्रगती श्रीगाव पण मैदान क्रमांक 3 साठी तयार करायचं आहे चालू सामना संपल्यानंतर. आणि मैदान क्रमांक 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान वडवली वस श्री माऊली भूते आपण मैदान क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे. लक्षात घ्या 3 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी नांदेड नांदाईचा पाडा बसत प्रगती श्रीगाव आणि 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान वडवली वस माऊली भूते आपण मैदान क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे. या चारही संघानं आपण तयार राहायचं. आता आपण पाहतो 5:45 झालेले आहेत. अनेकांचे अलार्म वाजलेले आहेत. हां आणि मॉर्निंग मध्ये आपण कदाचित टायमिंग लक्षात नसतं आलं तर आम्ही सांगतोय 5:45 झालेले आहेत. कुलकर्णी सर हॅलो. नक्कीच सकाळचे 5:45 झालेले आहेत आणि आपली एनर्जी अजून सुद्धा आहे. आपण सर्व सकाळी 11 वाजता आलेले आणि आतापर्यंत तयारी चालू होती. त्यानंतर सामने चालू झाले परंतु आपण स्वतः 3 वाजता या ठिकाणी आलात आणि अंकुरला मी पाहतोय तो सकाळपासून या ठिकाणी आहे. तो झोपलाच नाही मला त्याने कंटिन्यू 24 तास झाले आहे. आदरणीय सुदोषचे पूर्ण जिल्ह्याची पूर्ण टीम कंटिन्यू या ठिकाणी जागेत आहे आणि आदरणीय सुदोषची एंट्री या ठिकाणी परत होते आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन आम्हा सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय सुलभ शेठ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण पाहतोय 5:45 झालेले आहे आणि या 5:45 मध्ये पण आपण कबड्डीचं घरात बांध लावून या ठिकाणी अनेक प्रेक्षक बसलेले आहेत आपल्या सरकारला सपोर्ट करण्यासाठी. बरोबर अप्रतिम असं खेळ आणि खास करून ऊर्जा आपण पाहतो ना खेळाडूंची कबड्डीमध्ये हे महत्वाचं असतं की आपला सामना किती वाजता येणार ऊर्जा आहे ती टिकून ठेवायची आहे. ही एनर्जी लेवल असते ना ती महत्वाची असते. नक्कीच सर. आणि असं देखील आपल्याला ती पाहायला मिळते. अजून देखील ह्या सर्व खेळाडूंमध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. नक्की कारण एवढा मोठा उत्साह असला अजून खेळूया का अजून खेळूया का 4-5 संघ म्हणतात अंकुरला की आम्हाला मॅच खेळायची आहे. बघा ना म्हणजे त्यांना किती उत्साह आहे. ते म्हणतात माझं संघाला खेळवा मला आताच खेळवा म्हणजे त्यांच्यामध्ये अजून किती एनर्जी आहे. ही एनर्जी ही आतूनच येते कारण इकडचं ते पाणी आहे ना ते वेगवेगळं आहे. ते एनर्जी पाणी आहे सर. यालाच कबड्डी असं म्हटलं जातं. नक्की मी खरोखर दरवर्षी कधी नवीन पाहायला मिळते आणि मला इंडोर कबड्डी पाहायला मिळते. खूप मोठं शामियाना आहे आणि भव्य दिव्य म्हणजे त्याला तिथपर्यंत गालबोट लागता कामा नाही. धन्यवाद सर. या ठिकाणी मी लगेचच मैदान क्रमांक 2 साठी संघ बोलवतोय. मैदान क्रमांक 2चा मात्र सामना त्या ठिकाणी संपलेला. मैदानावर डीजे मैदान क्रमांक 2 कडे यायचं आहे. अर्थात श्री गणेश ताळ कमा श्री गणेश ताळ. दोनसाठी त्या ठिकाणी पाहिला दिलखुश आवाजपासून गरुडपाडा या सामन्यामध्ये दिलखुश आवाजाचा 4 गुणांना विजय झाला. विजय संघाचा अभिनंदन. या सामन्यामध्ये उत्कृष्ट काळाचा सन्मान दिला जातो तो म्हणजे गरुडपाडा संघाचा दीपेश कवळे. दीपेश कवळे आपण या आपलं सन्मानची नाव घेऊन जायचं. दीपेश कवळे आपलीच दीपेश कवळे या. मैदान क्रमांक 2 देखील या ठिकाणी सुरू करायचं आहे. एक चालू झालेला आहे जे हनुमान कादळपाडा गावदेवी वावे. 2 श्री गणेश तळ श्री गणेश कंडाळे 2 सुरू आहे.
3 साठी श्रीगणेश दळवीकर श्री भुवनेश्वर नवगाव सुरू आहे. त्यानंतर मैदान क्रमांक 1 वर होणारा आजच्या कबड्डी स्पर्धेतील मैदान क्रमांक 1 चा शेवटचा सामना जय हनुमान वडवले वस श्री माऊली भूते आणि मैदान क्रमांक 3 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी नांदाई देवी नांदाईचा पाडा बसेल प्रगतीश्री गाव हा देखील आजच्या कबड्डी स्पर्धेतील मैदान क्रमांक 3 चा शेवटचा सामना असणार आहे. नक्की कर्नाटकाचे सर्व स्थानिक संघ या ठिकाणी आपण या पंचक्रोशीमध्ये जबरदस्त कमल पाहायला मिळते. खरोखर अप्रतिम पकड. या ठिकाणी आता दिपेश कवळे आणि मी संदेश शिंदे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी दिपेश कवळे याचा सन्मान करायचा आहे. अरे मनोज पाटील नाही का? धन्यवाद मनोज पाटील. या ठिकाणी मुन्ना अजून देखील या ठिकाणी आजच्या आपल्या कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद मनोज पाटील. आपण देखील या ठिकाणी सहभागी झालेला आहात. कारण आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचे एक खास समर्थक म्हणून खऱ्या अर्थानं आज मनोज पाटील यांना आपण नेहमीच पाहतोय. समर्थक नव्हे, मी तर म्हणेन की येणारा दिवस हा प्रत्येक रायगडचा प्रत्येक युवा धनंजय आदरणीय यांचा समर्थक असणार आहे. धनंजय सर, मैदान क्रमांक 1 वर रिव्ह्यू होतोय. वावे चॅलेंज बोनस पॉइंट. ऑफिशियल डिसिजन रेडर आउट, नो बोनस. सध्या या ठिकाणी निर्णय आपल्याला द्यायचा आहे मैदान क्रमांक 1 चा. नक्की गोलकर साहेब एका ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय. कंकेश्वर मंदिर आहे आपल्या बाजूला, त्याचा आशीर्वाद आहे आणि सकाळचा आपण चित्र पाहतो. सर्वांना गुड मॉर्निंग आणि भव्य दिवशी कबड्डीची स्पर्धा. प्रभाते मणी रामचिंती जावा पुढे वैकरी राम आधी बदावा. जर पाहिलं गेलं नक्की कारण पाहिलं गेलं ना तर एका ठिकाणी कंकेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर या मंदिराचा आशीर्वाद या ठिकाणी आहे. नक्कीच सर. चला पुढील 4ही संघ आपण येऊन थांबायचा आहे. मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान वडवली बस श्री माऊली भूते आणि मैदान क्रमांक 3 साठी नांदाई देवी नांदाईचा पाडा बस प्रगती श्रीगाव. आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. प्रवेशद्वारावर आपण थांबायचं आहे. पाहायचं आहे मैदान क्रमांक 1 वरील अर्थात थर्ड अंपायरचा डिसिजन मात्र त्या ठिकाणी काय येतोय. गोलकर साहेब, आजची जी ओपनिंग सेरेमनी जी होती, जे डान्स झाले या ठिकाणी खरोखर अप्रतिम. खरोखर सक्सेसफुल, नो बोनस. नमन डान्स ग्रुपचं धन्यवाद करेन. त्यांनी जे परफॉर्मन्स केला ना, असं वाटलं की अलिबाग गॉट टॅलेंट, इंडिया गॉट टॅलेंटचे सर्व खेळाडू त्याच्यामध्ये डान्सर होते. नक्कीच म्हणजे एकापेक्षा एक डान्सरांना पाहायला मिळालं. प्रत्येक तिन्ही जी गीत घेतले होते खूप अप्रतिम होते. सर अलिबाग हे अलिबाग आहे. अलिबाग म्हणायला गेलं ना तर कला, क्रीडा, शैक्षणिकची ही नगरी आहे. या ठिकाणी भरपूर सर्व प्रत्येकामध्ये काय ना काय टॅलेंट नक्कीच आहे या ठिकाणी. आणि अलिबागमध्ये आदरणीय दिलीप शेठ भोईर देखील. दिलीप शेठ साहेबबद्दल तर काय बोलणार असं, त्यांच्यामध्ये तर एक वेगळीच शैली आहे, एक विजन आहे. ज्या पद्धतीनं मोदी साहेब विजन पाहतात त्या पद्धतीनं दिलीप शेठ विजन पाहत आहेत. ते प्रगतीच्या दिशेने आणि अलिबाग कसं प्रगत करीत जाईल त्यासाठी ते नेहमीच अग्रेसर होत असतात. नक्कीच सर. चला काही ठिकाणी भोंगापासून म्हणजे थर्परेट नक्कीच त्या ठिकाणी केली जाते. अर्थात थर्परेट सोपा टाकस अशा विविध माध्यमातून या ठिकाणी अजून देखील आमची सेवा करणारी या ठिकाणी सामनाधिकारी हरिराव सर आहेत, त्या ठिकाणी उल्हास पाटील आहेत, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व सामनाधिकारी आहेत. आमच्या समोरच्या पंचकक्षामध्ये बसलेले सर्व सामनाधिकारी आहेत. आपलं देखील या ठिकाणी खरोखर खूप चांगलं योगदान आम्ही ह्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. ज्या वेळेला या ठिकाणी या संघांमध्ये एखादी त्रुटी आढळते किंवा संघ ज्या वेळेला ऑब्जेक्शन ज्यावेळेला घेत असतात त्यावेळेला मात्र आपण सहजगत्या त्या ठिकाणी निर्णय देतो. आपण विचार करून त्या ठिकाणी निर्णय देत असतात. ते देखील एक महत्त्वपूर्ण बाब या सामनाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका गणवेशामध्ये या ठिकाणी सर्व सामनाधिकारी देखील सज्ज झालेले आहेत.
बोईलकर सर, ऑफिशियल वर्गाचा सत्कार सोहळा आपल्याला घ्यावा लागेल. येस, कारण मला वाटतं 3 दिवसांमध्ये वेगळे पोस्टिंग आहे त्या ठिकाणी. उल्हास पाटील सर, जे ऑफिशियल्स उद्या किंवा परवाच्या दिवशी कार्यरत नसणार आहेत, त्यांचाच विशेषतः आपण सत्कार या ठिकाणी करूया. जे लांबून आहेत, रोहा मुरुड या ठिकाणी जे ऑफिशियल आज आपल्याला सेवा देत आहेत आणि जे उद्या आणि परवाच्या दिवसात नसणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, अशा ऑफिशियल्सच्या नावांची लिस्ट माझ्यापर्यंत द्या उल्हास पाटील सर. या ठिकाणी मॉर्निंगला सुद्धा आपले काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. जे ऑफिशियल आहे त्याची लिस्ट आलेली आहे आणि जे उद्या नसणार आहेत अशा ऑफिशियलला आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आज या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय आपल्याला जे ज्येष्ठ ऑफिशियल्स म्हणून लाभलेले आहेत ते श्री अनिल राऊत सर आणि उल्हास पाटील सर, दोन्हीही अनुभवसिद्ध असे ऑफिशियल्स. अनेक स्पर्धांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अनिल राऊत सर राष्ट्रीय पंच आहेत, उल्हास पाटील सर राष्ट्रीय पंच आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कारकिर्दीमध्ये खेळवलेल्या आहेत. त्यांच्या समवेत श्री भालचंद्र पाटील सर, विश्वनाथ पाटील सर, अमित म्हात्रे सर, गजानन पाटील सर, अविनाशजी गोंधळी सर, जयवंतजी पाटील सर, अनुराध पाटील सर, संदीपजी जाधव सर, गणपत भोईर सर, प्रकाश पाटील सर, संदीपजी टेमकर सर, सुरेश पाटील सर आणि जयेश पाटील सर, या सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आजच्या या पंचक्रोशी गटाच्या स्पर्धेच्या निमित्तानं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून ऑफिशियल म्हणून अगदी काटेकोरपणे आपली भूमिका पार पाडलेली आहे. सर्व ऑफिशियल वर्गाचं त्या निमित्तानं आदरणीय छोटम शेठ आणि साई क्रीडा मंडळ, महिला मंडळ यांच्या वतीनं आभार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मैदान क्रमांक 1 वरचा सामना संपल्यानंतर आपण हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ. Hello, TV umpire, court number 2, Khandale wants 1 touch point. Our decision was no touch point.
please review. Court number 2. कॅच केली आणि चला चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी जे हनुमान बडवली बस श्री माऊली होते आपण तयार करायचं आहे. तर मैदान क्रमांक 3 साठी नांदाई देवी नांदाईचा पाडा बस प्रगतीश्री गाव मैदान क्रमांक 3 साठी आपण तयार करायचं आहे चालू सामना संपल्यानंतर. आणि लगेच आपण सामनाधिकाऱ्यांचा देखील सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. सर कोर्ट नंबर 2 रिव्ह्यू आहे. सर 2चा डिसिजन झाला. थर्ड अंपायर राऊत सर उल्हास सर. एक गुण 18 संघाच्या वजनाला संघ वर्सेस जय हनुमान कादळपाडा या दोन संघातील खेळ बदल या ठिकाणी सुरू आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल टच पॉइंट. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे टच पॉइंट आहे. कोर्ट नंबर 1 सर प्लीज रिव्यू. कादळपाडा चॅलेंज बाय जर्सी फुल आवर डिसिजन रेड आउट प्लीज रिव्यू सर. चला 1 साठी दोनही संघ आपण येऊन थांबायचं आहे. जय हनुमान वडवली श्री माऊली होते मैदान क्रमांक 1 साठी आणि मैदान क्रमांक 3 साठी नांदाई देवी नांदाईचा पाडा प्रगतीश्री गाव आपण देखील येऊन थांबायचं आहे. नक्कीच मॉर्निंग पासून आपण आहात आणि सकाळच्या टायमाला पण जे यूट्यूबच्या माध्यमातून जे दर्शक आम्हाला पाहत आहेत त्या सर्वांना आमच्या वतीनं तुम्हा सर्वांचं धन्यवाद. साई क्रीडा मंडळ आणि साई क्रीडा मंडळाच्या वतीनं आणि आदरणीय दिलीप शेठ यांच्या वतीनं तुमच्या सर्वांचं धन्यवाद. आपण लाईव्ह आहात आपण सामने पाहत आहात तुम्हा दर्शकांचा सर्वांचा धन्यवाद. हेलो रवींद्रजी मात्रे. हेलो टीम एम्पायर प्लीज रिव्यू. नंबर 3 नॉकआउट चॅलेंज रेड सेट आवर डिसिजन रेड आउट. मैदान क्रमांक 3 वर देखील त्या ठिकाणी आपण रिव्ह्यू पाहतो. नवगाव संघाने त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे. रायडर सेफ म्हणून त्या ठिकाणी चॅलेंज केलं आणि सामनाधिकारी देखील त्या ठिकाणी आपण रायडर आउट दिलेला आहे. प्लीज डिसिजन आपण द्यायचं आहे. कोर्ट नंबर 1
Rider out. मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी जस्टिसचं या ठिकाणी चॅलेंज केलं होतं. त्या ठिकाणी रायडर आउट म्हणून त्या ठिकाणी अर्थात निर्णय परिणाम पास झालेला आहे. धन्यवाद अंपायर. आपल्याकडे आता मैदान क्रमांक 3 चं डिसिजन पेंडिंग आहे. प्रथमेश पुढे साठी Hello. Please check review. Court number 3. Please repeat. Court number 3. Nagaon challenge. Rider safe. Our decision. Rider out. You are unsuccessful. Rider out. चला मैदान क्रमांक 3 देखील त्या ठिकाणी सुरू करायचं आहे. निकाल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि चला गेटमध्ये यायचं आहे, प्रवेशद्वारावर यायचं आहे. पुन्हा एकदा बॉलिंग संघाच्या बाजूने मला वाटतं कायमचा गडगडाट होत असताना आपण पाहतो. यश संपादन या ठिकाणी गेलेला आपण पाहतोय. वावे संघ हा गतवर्षीचा बक्षीस विजेता संघ आहे. अर्थात तृतीय क्रमांकाचा या ठिकाणी विजेता संघ आहे गतवर्षीचा गावदेवी वावे. श्रीमेश गावण या इकडे प्रवेशद्वारामध्ये यायचं आहे. जय हनुमान वडवली श्री माऊली भूते या दोनही संघांना या आणि 3 साठी नांदाई देवी नांदाईचा पाडा तसेच प्रगती श्रीगाव आपण देखील यायचं आहे.
सर तुम्हाला रिजन ऑफ डाऊट जर असतील ऑफिशियल्स रणजित सर तुम्हाला रिजन ऑफ डाऊट असतील तर तुम्ही ऑफिशियल रिव्ह्यू करा कारण खूप क्लोज डिसिजन आहे ऑफिशियल रिव्ह्यू घेऊ शकतात मित्रा सरपंचाला ते अधिकार असतात सर खूप क्लोज डिसिजन आहे कंटिन्यू सर ऑफिशियल रिव्ह्यू सर सर जे काही झालं ते आपण लगेच स्टडीवर सांगितलं सचिन सर मराठी बोलायचं चालेल सर ऑफिशियल रिव्ह्यू आहे रेडर आउट प्लीज रिव्ह्यू सर चालू सामना आपण पाहिला भोरेश्वर नवगावपासून दळवी करोशी या सामन्यामध्ये दळवी करोशी असलेल्या सातमानाला विजेत्याला विजय संघात अभिनंदन भोरेश्वर नवगाव संघाचा सर्वेश पाटील आपण या चलो मैदान क्रमांक 3 वर नांदाई देवी नांदाईचा पाडा प्रगती श्रीगाव दोन्ही संघ आलेत ना प्रगती श्रीगाव आलाय नांदाई देवी नांदाईचा पाडा नाही आलाय का नांदाई देवी नांदाईचा पाडा या एक सेकंड नांदाई देवी नांदाईचा पाडा आपण चला प्रगती श्रीगाव संघ या ठिकाणी हजर झालेला आहे आपण या नांदाई देवी नांदाईचा पाडा आलाय का धन्यवाद चला मैदान क्रमांक 3 साठी डीजे अरे पेपर आहे या ठिकाणी विनंती करतोय मैदान क्रमांक 3 साठी त्या ठिकाणी प्रगती नक्कीच गोल्डबाई एनर्जी असली पाहिजे कारण सकाळचे झालेले 6:15 अजून 3 सामने खेळवायचे आहे तर आपण निर्णय लगेच सांगायचा आहे कुठे आहे बाबू बाबू बोलते बाबू ही झालं जाते बोलले राइडर सेफ नंबर 29 27 7 आउट झाल्यावर जाऊ काय पेपर आहे माझा तुमच्याकडे अधिकार आहे ऑफिशियलला जा तुम्ही सोबत ह्याला नेते माझ्याकडे गाडी नाही तुम्हाला स्कोप दिलेला आहे आपण वापरायचं बिंदास दीडला पेपर सुटेल झोपून वगैरे येऊ आम्ही 5:30 वगैरे निघू दोघं अलिबागकडनं
कितीला 6ला सुरू होईल ना चालेल ठीक. सर्व मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी दोनही संघ हजर झालेले आहेत. जे हनुमान वडवली वर्सेस श्री मौली भुते. चालू सामना संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आपला सामना मात्र सुरू करायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी चालू सामना आपण पाहतोय. श्री गणेश वर्सेस श्री गणेश कंडाळे. निश्चितपणे आपण पाहतोय गावदेवी बॉम्बे वर्सेस जे हनुमान कातळपाडा या दोन संघांमधील खेळ. शेवटच्या क्षणामध्ये मित्रांनो अटीतटीची लढत मात्र त्या ठिकाणी. मैदान क्रमांक 2 चा सामना संपलाय ना. चला मैदान क्रमांक 2 साठी मी 1 साठी खरं तर या ठिकाणी बोलवलं होतं. दोनही संघ आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. आपण त्या ठिकाणी पाहिला श्री गणेश कंडाळे वर्सेस तळ. या सामन्यामध्ये श्री गणेश कंडाळे हा संघ 7 गुणांना विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचा देखील आभार. भावेश भगत आपण यायचं आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. तळ संघाचा भावेश भगत आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. दशरथ संघ या ठिकाणी संघ जिंकलेला आहे. ग्राउंड नंबर 2 श्री गणेश संघ दशरथला श्री गणेश कंडाळे संघ विजय झालेला आहे. आणि तळ संघाचा भावेश आपण यायचा आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. मित्रा भाषापला तुला या ठिकाणी कंडाळे संघाचे खेळाडू या ठिकाणी आहेत. कल्पेश या ठिकाणी आहे. चिंतनभाई या ठिकाणी आहे. आपण पाहतो या ठिकाणी कसं वाटतं या ठिकाणी आपण 2 सामने या ठिकाणी जिंकला. सकाळचा पहिला सामना तुम्ही मॅच खेळला त्या ठिकाणी आणि पहिल्यांदाच बॅडमिंटन खेळत आला. या ठिकाणी खेळताना कसा वाटतं अनुभव कसा आहे. नक्की ना पुढे पुढच्या वर्षाला चांगला करूया. तुम्हाला बसवलं या ठिकाणी. चला मैदान क्रमांक 2 साठी आपण अंकुश सर त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 साठी दोन्ही संघ बोलवतोय. मैदान क्रमांक 2 साठी दोन्ही संघ बोलवतोय. चला मैदान क्रमांक 2 साठी यायचं आहे. जय हनुमान वडवली. चला मैदान क्रमांक 2 कडे चला. जय हनुमान वडवली. डीजे कमा डीजे.
स्टार्ट करा मॅच. संध्याकाळी मी येतो बायपासला. संध्याकाळी बायपासला येतो. तिकडे मैदान क्रमांक 3 वर अतिशय सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दोन संघांमध्ये मैदान क्रमांक 3 साठी नांदादेवी नांदाईचा पाडा असेल प्रगती श्रीगाव, दोनही मातबर संघ आहेत. नक्की कारण सर दोन्ही मातबर संघ या दोघांमध्ये खूप चांगली ऊर्जा आहे आणि दोन्ही संघामध्ये जे खेळाडू आहेत ना हे उच्च दर्जाचे कबड्डीचे खेळाडू आहेत. इकडे सुद्धा 17-15 अशा गुणफलकांमध्ये आपण मैदान क्रमांक 1 वरचा संघ पाहतो. बोनस निश्चितपणे या ठिकाणी वाघे संघाच्या खेळाडूंमध्ये या ठिकाणी दिला जातोय. म्हणजेच आपण 16-17 अशा गुणफलकावर अर्थात मैदान क्रमांक 1 वर पाहतोय. नाममात्र 1 गुणांची आघाडी आणि नाममात्र 1 गुणांच्या पिछाडीवर मैदान क्रमांक 1 वरील संघ आपल्याला पाहिजे. मजा आणि तोच आनंद आता मात्र दोनही संघांमध्ये समान गुणांवर त्या ठिकाणी दोनही संघ मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, हीच कबड्डीतील मजा आहे. अगदी शेवटचा क्षण आला तरी देखील ह्या कबड्डीमध्ये हे सातत्यानं सुरू असतं. आनंद घेणं आणि आनंद देणं. वावे संघाचे हितचिंतक आता बसलेले उठलेले आहेत. तर सामना मात्र इथे संपलेला आहे. सामना बरोबरी सुटला. सामना बरोबरीवर सुटलेला आहे. मैदान क्रमांक 1 वर सामना हा टायब्रेकरवर खेळला जाणार आहे. 5-5 चढायांमध्ये हा सामना खेळला जाईल. मैदान क्रमांक 1 वर मैदान क्रमांक 2 वर देखील त्या ठिकाणी आपण सामना पाहतोय. जे हवामान वडवली वर्सेस माऊली होते हा सामना मैदान क्रमांक 2 वर खेळला जातो. परेशजी अवश्य भेटलं का? चला घ्या सर एकचा सतीशजी. राजन लिसे सर, कोणतोडे सर काय म्हणतात? अंकुरजी एका बाजूला आपण अंकुर करत एका बाजूला पंचांचा इथे आपण सन्मान सुरू करूया. आदरणीय चटकशेट आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपण सामनाधिकारी यांना देखील सन्मानित करणार आहोत कारण शेवटचे मॅच चालू आहे. मैदान क्रमांक 1 असेल किंवा मैदान क्रमांक 3 असेल त्या ठिकाणी शेवटचे सामने सुरू आहेत. 1, 2, 3 वर आदरणीय चोडमशेठ आपण व्यासपीठाकडे यायचं आहे.
आदरणीय छोटम शेठ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्याला सामनाधिकाऱ्यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी घ्यायचा आहे. शेवटच्या मॅचेस चालू आहेत. आमचे या ठिकाणी विशेष फोटोग्राफर आमचे फोटोग्राफर यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत आपलं काम मात्र सुरू आहे. बरोबर विशेष धन्यवाद आपल्याला, कारण प्रत्येकाने आपापली जबाबदारी या ठिकाणी स्वीकारली आणि शेवटपर्यंत जबाबदारीचं भान ठेवून या ठिकाणी आपलं कार्य मात्र होतं. आमचे DJ मास्टर आहेत, फोटोग्राफर आहेत. या ठिकाणी लाईव्ह कबड्डी स्पर्धा अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. आता TV वर देखील ही कबड्डी स्पर्धा केबल नेटवर्कच्या माध्यमातून अनेकांच्या मोबाईलपर्यंत घरापर्यंत पोहोचलेली कबड्डी स्पर्धा आहे. म्हणून आमच्या सर्व कॅमेरामॅन यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आता मात्र बावीस संघाचे बटन मात्र करण्याची आहे. कुलकर्णी सर आपल्याला देखील स्पेशल धन्यवाद. जवळपास प्रायव्हेट सामना आहे, बरोबरच घेतलेला सामना आहे. बावीस संघांच्या बाजूनं टाळ्यांचा कडकडाट मात्र आपण होत असताना पाहतो. गावदेवी बावी वर्सेस जय हनुमान कातळपाडा या दोन संघातील खेळ मात्र या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये येत असताना आपण पाहतो. रमेश गावणकर सामना अर्थात आजच्या या रात्रीतील राजनीतिक स्पर्धामध्ये जवळपास आपण सांगता समारोपाकडे जाणार आहोत. 2 वरचा सामना, 3 वरचा सामना. त्या ठिकाणी आता आपण पुन्हा एकदा वावी संघाच्या बाजूनं या ठिकाणी टाळ्या मात्र वाढल्या. टाळ्यांचा कडकडाट देखील त्या ठिकाणी आपण वाढलेला पाहतो. विजयाच्या जवळपास उंबरठा पार करणार का? विजयाच्या उंबरठ्यावर त्या ठिकाणी असा गुणफलक आहे. 3-7 असा गुणफलक या ठिकाणी असताना हा सामना मात्र या ठिकाणी थांबलेला आहे आणि सामना संपलेला आहे. विजयी संघ अर्थात गावदेवी बावी आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी जय हनुमान कातळपाडा आपल्याला देखील या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार. आपल्याला देखील आभार. आपण आजच घरी जायचं आणि आजच पुन्हा यायचं नाही.